पक्षाचे नेते पटणे ठिकाणी आम्हाला नेहमी सहकार्य करत राहिले. पक्ष नक्की काय असतो, संघटना नक्की काय असते, याची जबाबदारी याचं जर महत्व पटवून घ्यायचं असेल तर प्रामाणिकपणे एक वर्ष पक्षात काम केलं की ते ऑटोमॅटिकच कळतं की पक्ष म्हणजे काय, संघटना म्हणजे काय. आणि आपल्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते आज या ठिकाणी माझे सहकारी मित्र माझे तालुका अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. आज करडगाव त्यांचं फक्त ताकद माझी साहेबांच्या कामावरती टाकलेली विश्वासाने मिळू शकते. मित्रांनो, आज दुसऱ्या कोणत्याही पक्षात आपण काम करत असताना आज कोणतरी तुमच्या मागे बॅटिंग लागतं, काय तर तुमच्या मागे पोस्ट फटा लागतो, दादागिरीची तुमची तयारी असली पाहिजे, 2 नंबरची तयारी असली पाहिजे. जर तुमच्याकडे काहीतरी असेल तर तुम्हाला कुठेतरी विचार घेतलं जातं. एक किस्सा सांगतो की आम्ही त्यावेळेस काय होतं की आम्हाला कोण पत्र यायचं म्हणजे कॉम्प्लेक्स यायच्या, चलो कोण बोल, चलो चोंडी, चलो चोंडी, आणि ती काय सांगायची की प्रत्येक तुमच्या रोडनं पोस्टरच्या चेक होतो बनावते त्याच्यावरती. मग त्यावेळेस परिस्थिती अशी व्हायची की संध्याकाळच आम्ही दिवसाला वाटायची, म्हणजे मी माझी स्वतःची पण चूक सांगतो, दिवसाच वाटायच्या कुठलं माणसं कुठली कशी कसा विषय कुठला माझी नंतर काय असं असतोय कुठं आणि कशात होतो. आणि त्यावेळेस म्हणजे आमच्या ओळखीत त्यांना किंवा जे कोण माझं चुकतं त्यांना टॉर्चर करायचं, तुमची तुमच्या गटातलं काम होणार, मी त्यावेळेस दुसऱ्या पक्षात काम करायचं. त्यावेळेस सांगितलं जायचं की तुमचं काम होणार नाही पण हे पोरांना म्हणत की पोरं तुम्ही प्रॅक्टिस काम करते असं म्हणत म्हणत आमच्या चुकीचा काय विषय केलं. या काही चुकीचं तरी त्या पार्टीने काम केलं नाही. तुमच्याला स्पष्टपणे सांगितलं मला एक विचार पडते तुमचं माझा सातबारा वेगळा आहे, तुम्ही मी उपयोग आहे, त्यामुळे तुम्ही या विषयावर तुम्हाला बोलायचं ना, माझी विनंती. जर तुम्हाला कोण काय म्हणायचं तुम्ही सांगा, पण मी काही बाबतीत मला घेऊ शकत नाही. आम्ही फोटो चिटकवत असताना आम्ही संध्याकाळी चिटकवायचो, दुकान बंद झाल्यानंतर त्या खाली फोटो पाठवपर्यंत चिटकून जायचो, पण लाज वाटायची आम्हाला की माणसं हसायची आम्हाला. आणि सकाळची लोक म्हणायचे तिथं काय नव्हतं दुकानावर पाहिजे आणि सर लावून घेतली. म्हणजे असं काही दिवस आम्ही काय थोडंसं असं आहे तिथं प्रवास करत गेलो. नंतर भाऊसाहेब वाघ ज्यावेळेस आम्ही विद्यार्थ्याकडे एक मोर्चा काढला, विद्यार्थ्याकडे यशवंत शेण्यापासून मी काम करत आहे या पक्षामध्ये. जसं आता जिल्हा उपाध्यक्षांनी सांगितलं, आम्ही प्रत्येक ठिकाणी जसं जानकर साहेबांनी पोस्टर दिले तसे आम्ही प्रत्येक ठिकाणी स्टँडला म्हणा किंवा असं कुठेतरी प्रत्येकाच्या गाडीवर किंवा ह्याच्या गाडीवर जाऊन आम्ही चिकटाळतो. त्यावेळेस एवढा इच्छुक होतो आम्ही की आमचा पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष आमचा गोरगरिबाचा आहे आणि गोरगरिबाला व्यासपीठ तयार करून हा देणार हा महाराष्ट्रात ह्या देशामध्ये जानकर साहेबच असतो. जानकर साहेबांच्या जेव्हा आम्ही पोस्टर चिकटाळतो तेव्हा म्हणायचे हे काय चिकटवतं याच्यावर येडबिड ऐकते हे चहावाला काय चिकटवतंय, रुपयाचा चहा विकतंय, हे काय समाजकार्य करणार आहे. पण मी कुणाजवळ लक्ष दिलं नाही, एकटा पोस्टर चिकटवतो रात्री दिवसा पण चिकटवतो, चहा देता देता मी पोस्टर बिस्टीला चिकटवतो. कारण माझी स्टँडच्या बाजूला गाडी होती, मी तिथंच चहाचं एक कप द्यायचो, इष्ट आली तिथे चिकटवून टाकलं. हे माझं शेवटे मामा, कुंडीर काळे मामा आणि भाऊसाहेब वाघ हे माझे घरी आले आणि माझ्यावर ते जबाबदारी दिली. कुठली मला पद नव्हतं, मला कुठलंही काही नव्हतं. जानकर साहेबांना सातारा जिल्ह्यामध्ये मी फिरून दाखवला, जिल्ह्यामध्ये आमचा दुष्काळ जिल्हा कसा आहे. जसं तुम्ही मान खटाव म्हणताना दुष्काळ आहे तसा आमचा सातारा दुष्काळ आहे. आमच्याकडे पाणी आहे पण पियाला तांब्या नाही. आमच्याकडे धन आहे पण आमच्या शेताला पाणी नाही. ऐका सातारचे इथं गो सगळं पाणी तुम्ही आमच्या मित्रांनो पळवलं. आमचे नेते मात्र झोपले, फंड आला तरी जाऊ नये, इकडे काही लिहायचंच नाही. आमचे मित्र पत्रकार आहेत इथं, त्यांना सुद्धा माहिती आहे, गोर गरिबाची जाणीव त्यांना माहिती आहे. डॉक्टर साहेब तुम्ही सुद्धा आता अभ्यासवान आहे, शिवदेव अभ्यासवान आहे. जिल्ह्यासाठी मात्र कुणीही काही केलेलं नाही. या जिल्ह्यासाठी कुणीतरी काहीतरी केलं पाहिजे, रस्ते उतारलं पाहिजे. या तालुक्यासाठी या जिल्ह्यासाठी कुणीतरी रस्ते उतारला पाहिजे. जेव्हा जिल्ह्यामध्ये आणि कलेक्टर ऑफिसच्या मध्ये लोटाळा घातल्याशिवाय आपला अपक्ष वाढत नाही. त्यामुळे आता जी पदं दिल्या त्यांनी रस्ते उतरून आंदोलन छेडले.
तो कुठं खड्डे पडल्यात, कुठं काय पडलंय हे तुमचं देखभाल पाहिजे. आणि तुमच्या जे पदाधिकारी सुद्धा निवडले पाहिजे. हे महत्वाचं आहे, हे प्रत्येकाने महत्वाचं ठेवा. जसं मी तुम्हाला आता म्हणलो आमचा तालुका दुष्काळ आहे, पण तुम्हाला कुणाला वाटणार नाही आमचा दुष्काळ आहे, कारण आमचं पाणीच झालं सारखं बारामतीलाच पाणी पडालं. त्यामुळे हे पाणी आम्हाला वाचवायचं असलं तर राष्ट्रपतींना ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. त्यांना पण पाणी मिळालं पाहिजे, नाही असं नाही. आमच्याकडे जे राहील ते पाणी तुमच्याकडे आलं पाहिजे, हा महत्वाचा आहे. आणि राष्ट्रपतीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपालिका, ठाणे स्वराचा हा लढवल्या पाहिजे. तो कोण उभंच राहत नाही. राष्ट्रपतीचा कार्यकर्ते म्हणायचं डॉक्टर साहेब धडपड द्या, प्रत्येक ठिकाणी जाऊन धडपड द्या, बाबा राष्ट्रपती कार्यकर्ते तयार व्हा, उभं राहा, एकंदर या. प्रत्येक ठिकाणी त्याची भावना चालू, दानकर साहेब चालू. प्रत्येक महिन्याला एक मिटिंग आहे राष्ट्रीय समाज पक्षाची झाली पाहिजे सातारमध्ये. तर कुठेतरी कार्यकर्ते येऊन तयार होते. मागून येऊन पक्ष सोशल मीडियावर पक्ष तयार झाले. आपले 40 वर्ष आपला पक्ष झालेला आहे. आपण अजून इथेच आहोत. साताऱ्याचा पक्ष, साताऱ्याचा व्यक्ती जे पंतप्रधान होण्याच्या मार्गावर आहे, आपण त्या व्यक्तीच्या पाठीमागे पाहिजे. आपण राहतच आपला समाज असो काय असो. तुम्हाला आताच मी सांगितलं ना, मला लोक नावं ठेवायची. मला माहिती तुझ्या पोस्टर लागत ही गाडी काढते. मी विचार नाही केला माझ्या स्वतःच्या प्रपंचाचा. मी माझ्या स्वतः घराचा विचार नाही केला. आमची बायको स्वतः म्हणायची, अहो तुम्ही काय करताय, गाडी काढून टाकलेला आपण रोडवर आहे. आपण पावती करतोय, कुणाच्या बापाच्या जागेत नाही, नगरपालिकेच्या जागेत आहे. पण कुठेही भेलो नाही. महाराजांच्या दारात वाड्यात जाऊन दोन्ही दाराला असे पोस्टर लावले. त्या जिल्ह्यामध्ये जबाबदारी देतो. 3 जिल्हाध्यक्ष आणि या 3 जिल्हाध्यक्षांना साथ देणारा एक जिल्हा संपर्क प्रमुख आपण करतो. म्हणजे आता ठिकाणी तुम्ही वेळ द्यायला, तुम्ही म्हणता जिल्हा प्रमुख, आता हे पूर्ण जिल्हा प्रमुख रात्रीला बी साथ द्यावं लागेल, आमच्या वैभव गवळींना पण द्यावं लागेल, आणि इकडं आमचे कदम आहे ठिकाणी आपल्याला तुम्हाला वेळ द्यावा लागेल. संपर्क प्रमुखाचं काम आहे की संपर्क साधणे, आणि जिल्ह्याचा संपर्क निश्चित तुमच्या माध्यमातून साधला जाईल. म्हणजे घरात बसून जरी साधला तरी चालतो, पण साधून तिथपर्यंत परत पोहोचायचं पण आहे. हे देखील म्हणजे तुम्हाला वेळ द्यावा लागेल. आणि म्हणून आजच्या बैठकीमध्ये या युवा जोडो संकल्प अभियानाच्या माध्यमातून आपण या महाराष्ट्रामध्ये 1000 तरुण युवक उभा करण्याचा एक मानस घेऊन निघालो. त्या माध्यमातून आज मी सातारा जिल्ह्याच्या युवक जिल्हा संपर्क प्रमुखपदी निलेश उर्फ लक्ष्मीकांत धनसिंग लांडगे निंभोरे तालुका फलटण जिल्हा सातारा यांची युवक जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड जाहीर करतोय, आणि त्यांना नियुक्तीचं पत्र प्रदेशाध्यक्ष काशीनाथ या सगळ्यांना अशी आहे, या सगळ्यांना बोलली या अशी या सगळ्यांना आम्ही जरा इकडे या बाळा एक रुपया तुम्ही जावा, मी कुठे टाकतोय तुम्हाला. बाळा एक रुपया झाड झाडाचं रूप जे दिलंय तुला, झाडाचं पक्ष मोठा वर झाला पाहिजे. एक मिनिट एक मिनिट कर. यानंतर वैभव त्यांच्याकडे जबाबदारी देत असताना सातारा, वाई, महाबळेश्वर, दावली आणि कोरेगाव या 5 तालुक्याची जबाबदारी त्यांना युवक जिल्हाध्यक्ष या नात्याने आपण देतोय, आणि 5 तालुक्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करायला अशी त्यांना एक विनंती आहे. 7 आले 5 गेले इकडे वा, इकडे. यानंतर
तात्याराम भाऊसू दडस, पांगरी, तालुका मान, जिल्हा सातारा यांची युवक जिल्हाध्यक्ष म्हणून आपण निवड करतोय आणि त्यांच्याकडे मान, खटाव, फलटण आणि खंडाळा या 4 तालुक्याची जबाबदारी देतो. थोडंसं आहे प्रदेशाध्यक्ष यानंतर पाटण, कराड उत्तर, कराड दक्षिण या तिन्ही तालुक्याची जबाबदारी देतोय आणि निश्चित विश्वासानं या तिन्ही तालुक्यामध्ये ते चांगल्या पद्धतीनं युवकांचं संघटन उभा करतील. ना इकडे बघा. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी डॉ. साठे यांची नियुक्ती झाली त्याबद्दलही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने त्यांचा अभिनंदन चेअरमन हात लावता म्हणजे राज्य कमिटीच्या वतीनं आपल्याला जरा पळावून सांगू. राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र युवक प्रदेशच्या वतीनं महाराष्ट्रव्यापी युवा जोडो संकल्प अभियान आम्ही सुरुवात केलेले आहे आणि त्या माध्यमातून काल पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवरावजी जानकर साहेबांच्या हस्ते शुभारंभ झाला आणि हा दौरा काल पुण्यातून सुरुवात झाला असून आज साताऱ्यात आलोय आणि साताऱ्यामध्ये सातारा जिल्ह्यातील युवकांशी संवाद साधला. युवकांचे प्रश्न ह्या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये ह्या हुकुमशाहीच्या विरोधात लढताना युवकांनी जे जन आंदोलन उभा केलं याचीच प्रेरणा घेऊन युवकाचं संघटन मजबूत झालं पाहिजे आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून हे युवकांचं संघटन मजबूत करून येणाऱ्या काळात युवकांच्या प्रश्नांसाठी एक मोठा लढा उभा करण्यासाठी खऱ्या अर्थानं लोकशाही जीवन ठेवण्यासाठी संविधानाच्या संरक्षणासाठी एक महत्वपूर्ण युवकांचं संघटन भविष्याच्या काळात काम करण्यासाठी आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष, जिल्हा संपर्क प्रमुख अशा नियुक्त्या केलेल्या आहेत. आदरणीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवटे, महाराष्ट्राचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वरजी सलगर, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य, जिल्ह्याचे नेते, संपूर्ण जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या बैठकीमध्ये युवकांची युवक अध्यक्ष म्हणून संधी दिलेली आहे. भविष्याच्या काळात सातारा जिल्ह्याचं संघटन यांच्या माध्यमातून अतिशय ताकदीनं मजबूत होईल आणि येणाऱ्या काळात घर तिथं गाव तिथं राष्ट्रीय समाज पक्षाची शाखा, घर तिथं राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक कार्यकर्ता निर्माण करण्याचा आमचा मानस आणि 1000 कार्यकर्त्यांना युवक पक्षाला जोडण्याचा मानस येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये आम्ही पूर्णत्वाकडे घेऊन जात आहे.